याच्यापूर्वी मी तुमच्या बरोबर शिल्लक राहिलेल्या चपातीचे समोसे कसे करायचे हा व्हिडिओ शेअर केला. त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याचशा जणींनी ते समोसे ट्राय सुद्धा केले आणि नंतर मला सांगितलं की ताई अप्रतिम असे झालेले होते. आणि बऱ्याचशा कमेंट्स अशा सुद्धा होत्या की ताई फक्त चपाती शिल्लक राहते का? नाही, चपाती बरोबर भाजी राहते, भात राहतो. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाताचं काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने एक छान असा पदार्थ त्यातनं सुद्धा आपण तयार करू शकतो हे दाखवूयात म्हटलं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. माझ्याकडे साधारण 2 ते 2.5 कप इतपत हा शिल्लक राहिलेला भात आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हा भात हाताने चुरून घ्यायचा आहे. तर डायरेक्ट जर आपण हात भाताला लावला तर आपल्या हाताला तो खूप चिकटतो. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने हात मी ओला करून घेतलेला आहे आणि आता हे असं आपण कुस्करून घेऊयात थोडक्यात. इतर वेळेस सुद्धा रेग्युलर ज्यावेळेस तुम्ही फोडणीचा भात करता शिल्लक राहिलेला त्यावेळेस जेव्हा याच्या गाठी फोडता तर त्यावेळेस तो हात चिटकतो. तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा भात आपण चुरून घेतलेला आहे. उकडलेला बटाटा घेतलेला आहे, याच्यावरची साल काढलेली आहे. अशा पद्धतीने आता आपण हा खिसून घ्यायचा आहे. बारीक असा चिरलेला एक कांदा, एकदम बारीक अशी चिरलेली हिरवी मिरची, याच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता किंवा मिक्सरला फिरवून सुद्धा ही मिरची घेऊ शकता. या पदार्थाचा मेन इन्ग्रेडियंट किंवा ज्याच्यामुळे छान अशी याला चव येणार आहे तो म्हणजे पावभाजी मसाला. कुठल्याही ब्रँडचा घ्या. इथं मी 2 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे. थोडासा जास्त टाकायचा म्हणजे चव छान येते. आता उन्हाळा आहे तर कोथिंबीर फारशी टिकत नाही आणि बाजारामध्ये सुद्धा येत नाही. तर त्याच्यासाठी मी पूर्वीपासूनच एक तरतूद करून ठेवलेली आहे. ती म्हणजे अशा पद्धतीने वाळवून स्टोअर केलेली कोथिंबीर. याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. आता मला याचे कटलेट्स करायचे तर त्याच्यामुळे डायरेक्टली ही कोथिंबीर मी याच्यात टाकणार आहे. पण जर तुम्हाला सुक्या भाजीसाठी वापरायची असेल किंवा पातळ भाजीसाठी वापरायची असेल तर एक 2 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि नंतर वापरायची, म्हणजे छान रिफ्रेश अशी होते. भातामध्ये आपण अगोदरच मीठ टाकलेलं असतं. आता फक्त बटाट्यापुरतं मीठ टाकून घेते आणि हवं तर परत एकदा टेस्ट करून कमी जास्त तुम्ही करू शकता. मध्यम आकाराचं लिंबू घेतलेलं होतं आणि त्यातलं अर्धच लिंबू आपल्याला वापरायचंय. संपूर्ण हे लिंबू आपण पिळून घेतलेलं आहे. आता सेम मगाच्या प्रमाणे हात थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊयात. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे कटलेट्स जे आहेत ते तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता, तुमची इच्छा. तर मी शॅलो फ्राय करणार आहे. थोडस तेल टाकून घेतलेलं आहे. हाताला सुद्धा थोडं तेल लावून घेते आणि आता आपल्याला कटलेट्सचा आकार द्यायचा आहे. इथं सुद्धा मगाच्या प्रमाणे सेम तुम्ही तेल नसतं लावलं, पाण्याचा हात घेतला असता तरी सुद्धा काम होतं. सेम अशाच पद्धतीने आपण एक एक करून घेऊयात आणि ठेवून घेऊयात. आता ज्या गृहिणींना वेळ नाहीये, म्हणजे अगदी टाइम टू टाइम घड्याळाच्या काट्यावरती त्यांना फिरावं लागतं, ड्युटीला जावं लागतं, त्यांचं ठीक आहे, शिल्लक राहिलेला भात ते परतून खाऊ शकतात. पण ज्यांच्याकडे आवड ही आहे आणि सवड ही आहे अशा व्यक्तींनी हे नक्की ट्राय केलं पाहिजे. कारण की काय होतं, आपण जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत राहतो तर त्यातनं आणखीन छान छान पदार्थ घडत राहतात. तर याची चव सुद्धा खूप अप्रतिम आहे. तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमच्या तर लक्षात येईलच. तर एका वेळेस साधारण आपण 5 ठेवून घेतलेले आहेत. म्हटलं जास्त नको गर्दी करायला. नंतर हे आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचंय आणि पूर्णपणे हे दोन्ही साइडनं छान असं आपण हे शेकून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा याला रंग आलेला आहे आणि आपले कटलेट्स तयार झालेले आहेत खाण्यासाठी. काढून घेऊयात. खूप जास्त याला तेल लागत नाही, म्हणजे जर तुम्हाला तळायचं म्हटलं तरच, पण जसं की मी शॅलो फ्राय केलेलं आहे तसं तुम्ही केलं तर मात्र मग अजिबात तेल लागत नाही. मस्त खमंग खरपूस अशी आपली दुसरी बॅच सुद्धा तयार झालेली आहे. काढून घेऊयात.
मम्मा हम्म, पावभाजीसारखा वास येतोय. पावभाजीचा? हा, मी तर पावभाजी केलीच नाहीये. मग मी काय? कटलेट्स केलेत. तुला पावभाजीचा वास कस काय आला? कटलेट पावभाजी सारखा वास येतोय. वास येतोय? बर, तू टेस्ट करून बघ, म्हणजे मग तुझ्या पण लक्षात येईल. हम्म? आमचे सईचे आहेत ना, जे सेन्स असतं ना, खूप असं काम करतं. तिला सारखा वास येतो, मॅगीचा वास येतो, पावभाजीचा वास येतो, पोह्यांचा वास येतो, हो की नाही? खिचडीचा, सारखे असे तिला वास येत राहतात. तर चला, इथं आपले हे कटलेट्स तयार झालेले आहेत. हा बघ, इकडे बघ, हे आहेत ना कटलेट्स आहेत. याच्यामध्ये मी पावभाजीचा मसाला टाकलाय, तर त्याच्यामुळे तुला पावभाजीचा वास येते. कळलं का? हा, आता हे टेस्ट करून तू ह्यांना सांगायचं की हे कसे झालेले, पण थोडेसे जास्तच गरम आहेत, थोडं थंड होऊ दे. कशासोबत खायचं असतं? तुला कशाबरोबर खायला आवडेल? सॉस. 10 मिनिटाच्या इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर इथं हे कटलेट्स थंड झालेले आहेत. आणि सईला अक्षरशः असं म्हणावं लागायचं, सई नाही, तू हे नाही खाऊ शकत, सई नाही. अशा पद्धतीने तिला कंट्रोल केलेले, कारण की आता पण तरीही आता सई खाण्यासाठी तयार झालेली. सई पटकन एकच उचल, आणि जे थंड आहे त्या टोमॅटो सॉस त्याच्यावरती ठेवलेला आहे, थोडा 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 थोडा. तुला सांगायचंय सई ते कसं झालंय? काय हो, बघता बघता सईनं अर्ध कटलेट खाऊन पण टाकलं. छान झालाय. खूप का थोडस कमी जास्त कसं? खूप. आवडलं? याच्यानंतर तुला हे खायला आवडेल? हा, कशापासून केले सांग बरं तरी, काय असेल ह्याच्या आतमध्ये? हे आतमध्ये ना पावभाजीचा मसाला. हो हो, पण हे कटलेट्स आहेत ना, शिल्लक राहिलेला जो रात्रीचा भात होता की नाही, त्याच्यापासून केलेले आहेत. तुला कळलं का ह्याच्यात भात आहे? हेच तर आपलं महत्वाचं काम आहे. घरातल्या सगळ्यांना उल्लू बनवायचं. चला तर मग अशा पद्धतीनं हे आहेत भातापासून तयार केलेले कटलेट्स. घरी एकदा नक्की ट्राय करा, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या सईला फसवा. चला, बाय बाय. सईचं एक फसतं, आता दुसरं.